आदेश शालक निरंजन रामकृष्ण हरी माऊली गोसाव्याचा बाण भैरीभवन नवरात्र अष्टमासिद्धी अष्टभैरव कालभैरव बादेव महापुरुष महाराजा श्रीपाद शिवल्लभ गणपती गजानन महाराजा श्री स्वामी समर्थ महाराजा सिद्ध महापुरुष महाराजा विठ्ठलनाथ महाराजा महादेवनाथ महाराजा नवनाथ महाराजा. तर आज या ठिकाणी आपण सर्व शिष्य देवतांसाठी सर्व गुरुपरिवार शिष्य देवतांसाठी या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी माऊलींचा आदेश आला आणि आपण या ठिकाणी दाखल झालो. कराड मार्गे आपण कोल्हापूर कराड मार्गे अंबाभवानीचे आशीर्वाद घेऊन सर्व शिष्य देवतांसाठी आपण आळंदीच्या माऊलींच्या स्थानासाठी आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी जो दीप आहे आपला आपण एक सिद्ध केलेला, तर तो आपल्या आश्रम भक्तांनी हे सगळं स्वयंशक्तीपीठ नवनाथ आश्रम भक्त जे आपले आहेत त्या सर्व आश्रम भक्तांनी या ठिकाणी ही सेवा सिद्ध केलेली आपण बघताय. आणि 1992ला आमच्या गुरुमाऊली आई ममताई माऊली यांच्या इच्छेखातर, खरं तर ही सगळी स्टोरी आपल्याला कदाचित माहिती नसेल, कथा माहिती नसेल, तर आईंनी हट्ट केला. जवळजवळ बाबांकडे 12 वर्ष हट्ट त्यांचा चाललेला की माका, म्हणजे आमच्या मालवणी भाषेतून मी आता बोलतोय, तर ताव समजून घेऊ आपण. तर आई बोलायची की माका तुम्ही दागिने देऊ नका, तर माका साडी देऊ नका, तर माका गाडी बंगले नको, पण माका माझ्या देवाचं घर वया. तर देवाचं घर म्हणजे काय, तर हे नवनाथांचं नाथांचं हे महास्थान, सिद्ध महापुरुषाचं हे महास्थान. तर या ठिकाणी हे जागृत असं हे सिद्धस्थान या ठिकाणी आमच्या गुरुमाऊली आईंच्या हट्टाखातर या ठिकाणी मग ते सिद्ध झालं. आणि ह्याचं सर्व श्रेय जे आहे ते आपल्या सर्व आश्रमनाथ भक्तांना आहे, स्वयंशक्तीपीठ गुरुपरिवाराला आहे. त्याचबरोबर 1992ला आपण जर पाहिलं तर आमचे वंदनीय ॲडव्होकेट रमेशजी परब साहेब आलं की जे पावणादेवी मंदिराच्या फार मोठं त्यांनी सेवा सिद्ध केली जगद्गुरू शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वाद परिवाराने. तर हिवाळे त्यांचं गाव, त्याचप्रमाणे पोलीस कमिशनर ऑफिस RR कदम साहेब, आमचं आदरणीय व्यक्तिमत्व भाऊ चव्हाण काका, गोविंद कन्याळकर काका, त्याच्यानंतर गोविंद भोगटे शेठ, त्यानंतर राजनदादा सावंत परिवार, त्यानंतर बिजू तावडे काका, त्यानंतर आमचे पातळे आजोबा, नाटेकर आजोबा, गुजर आजोबा, वंदनीय भजन अलंकार मणाल गुरुजी, बांदल गुरुजी, आयरे गुरुजी, त्यानंतर आमचे गावडे भाई गावडे काका, कदम परिवार, आयरे परिवार, त्या सगळ्या परिवाराने मिळून, त्याचप्रमाणे अनेक शिष्य की ज्यांनी मिळून 1992ला खरं तर ह्या मठाचा प्रथम जीर्णोद्धार केला. कारण काय, याचे खांब होते, ते खांब असे अक्षरशः पडलेले होते आणि अशा अवस्थेत ते होतं की ज्याने तुम्हाला तर दिसेल, हे ते थोडंसं त्याचं छोटं रूप दाखवतो आम्ही. ते अशा अवस्थेत थोडंसं हे असं जे आहे बघा, ही जी जीर्ण अवस्था आहे ना, तसं एकच हे सिद्ध हे होतं. आणि असा एक भाल पडलेला होता, तो भालही आपण ठेवलेला आहे. असा एक छोटासा भाल पडला, बाकी त्याचं अस्तित्वच काही नव्हतं. पण त्यानंतर आईंच्या हट्टामुळे, म्हणजे ममताई माऊली त्यांची समाधी आपण इथे बांधलेली आहे बघा, आपल्याला दिसते. हे महादेवनाथ महाराजांची समाधी इथे बघा, आपण नारळ लावलेलं आहे तिथे. महादेव ह्या आईंनीच त्या ठिकाणी हे नारळाचं हे दिलेलं आहे, रूप दिलेलं आहे. आणि मग तो आता इथे मग महादेवनाथ महाराज समाधी, इथे विठ्ठलनाथ महाराज माऊलींची समाधी आहे, त्याच्या मागे आईंची समाधी आहे. आमच्या ममताई माऊली आईंची समाधी इथे मागे आपल्याला दिसते बघा, त्या आईंची जागृत सिद्ध समाधी आहे. आणि ते सगळे आपल्याबरोबर आहेत, संजीवनी स्वरूप आहेत ते, आलं लक्षात ना. तर असं कारण आजही ते आम्हाला दिशा देतात. पुढच्याही सगळ्या मी तर म्हणतो की 84 पिढ्यांना ते दिशा देत राहणार आहेत. त्यांच्या कर्तृत्व एवढं मोठं आहे, कारण या भूमीमध्ये जन्माला आलेलं हे महान नररत्न आहे आमचे महादेवनाथ महाराज, विठ्ठलनाथ महाराज माऊली. आता या ठिकाणी त्यांची परंपरा आम्ही अगदी 1% पण आम्हाला चालवता येते की नाही माहिती नाही, परंतु आम्ही सगळे प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर आमचे आदरणीय योगेशनाथ महाराज, त्या योगेशनाथ दादा महाराज की जे कीर्तन अलंकार झाले आहेत आपल्या आशीर्वादाने, त्यांनी अखिल भारतीय कीर्तन महासंस्था त्यांच्या गुरुवर्य आहेत वंदनीय उमाताई माऊली तेंडोलकर आणि त्यांचे सगळे गुरुपरिवार. त्याचप्रमाणे ते अनेक विद्या आज हस्तगत करत आहेत जागतिक स्वरूपाच्या. त्यांच्यासाठी आत्ताच्या घडीला 7 गुरु काम करत आहेत, वेगवेगळ्या देशातले, वेगळ्या राज्यातले, वेगळ्या प्रांतातले, वेगळ्या भाषांचे. आणि हे सगळं कर्तृत्व आपल्या ऊर्जेनेच आणि आपल्या आशीर्वादाने सिद्ध होत आहे. त्याचप्रमाणे ज्योतिर्मयी दिदी सुद्धा उत्तम प्रकारे प्रगतिशील वाटेने त्यांचीही प्रगती त्या करत आहेत.
आणि हे सगळं त्याचप्रमाणे आमचा सर्व शिष्य परिवार तो सुद्धा आपल्या वाटेने आपल्या मार्गदर्शनाने हे सगळं कर्तृत्व सिद्ध करतोय. प्रत्येकजण आपापल्या मार्गाने प्रगती करतोय आणि त्याच प्रगतीची वेध घेत आज आम्ही जसा हा आळंदीच्या माऊलीकडून हा प्रसाद आणलेला आहे ज्ञानोबा माऊली, आणि आपण आणि ज्ञानोबा माऊलींचा भेदभेद काहीच नाही, कारण का हे नाथांचंच अनुग्रहित सिद्धता माऊलींनी घेऊन वारकरी संप्रदाय जो आज महान संप्रदाय सगळ्या जगाला सिद्ध झालेला आहे, तर त्या सगळ्या जगाचा हा आदर्श असा संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायाला सिद्ध करून वारकरी संप्रदायाची सिद्धता आपण आता पाहतो की किती महान कार्य वारकरी संप्रदाय करत आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही माऊलींना प्रार्थना केली होती. माझी अनेक वर्षांची प्रार्थना होती की जवळजवळ मला एक 50-1 वर्षापासून असं वाटत होतं की माऊलींच्या स्थानात म्हणजे आपलं जे आळंदीचे स्थान आहे, देवाच्या आळंदी, माऊलींच्या आळंदी ज्याला म्हणतात, त्या स्थानामध्ये कुठे ना कुठेतरी आपलं छोटंसं गाव आहे की एक पाऊल तरी माऊलींनी आपल्याला अस्तित्व द्यावं आणि माऊलींनी आपले नाथ प्रवाहाचे आशीर्वाद, सिंधाच्या मायमाऊलीचे आशीर्वाद, रामेश्वर गोसाव्याचा बाण, भैरीभवानी, सगळ्या आकारी ब्राह्मण देवता, मर्यादा देवता, पंचमहाभूत तत्व होता, मावळे वस, उमादेव महापुरुष महाराज, सिद्ध महापुरुष यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आपल्याला जे आदिनाथ शक्तिरूप असं हे देवाच्या आनंदीच्या माध्यमातून विश्रांतवाडी म्हणजे माऊलींचं विश्रांतीचं स्थान ज्ञानोबा माऊलींचं, तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तम वास्तू लाभलेली आहे. आत्ता जे आपले गुरु शिष्य देवता आहेत, सर्व परिवार आहे, तो अगदी झटून जसं इथे त्यांनी झटून आपल्याला ह्या ठिकाणी सिद्धता त्यांच्या परीने प्रयत्न केला आणि याला पुन्हा आकार द्यायचा प्रयत्न केला. तो सर्व आपण इथे बघता बघा, सिद्ध दत्त नवनाथ शक्तीपीठ हे आपल्या म्हाडा कॉलनीमध्ये मुरुड येथे आपल्या सर्व नाथ परिवाराने हे सगळं सिद्ध केलं. आणि मला सांगायला अगदी आनंद वाटेल की प्रत्येकाने जे जे ह्या ठिकाणी योगदान केलं आहे ते हे सगळं भिक्षेतून उभं राहिलं आहे. अलख निरंजन माई भिक्षान देही म्हणजे झोली हमारी काम देनो, बस्ती हमारी बडी, गुरु बचन से फिर न जावं, कभी ना आवे खाली, तर झोळीने केलेला हा चमत्कार आहे अल्लाह ना. कारण तसं पाहिलं तर काही शिष्य देवता अशा आहेत आपल्याकडे की ज्या एक हाती हे सगळं बदलून टाकू शकतात, पण नाथांना तसं करायचं नसतं. नाथांना भिक्षा मागतच त्या ठिकाणी हा दीक्षा प्रवाह सिद्ध करायचा असतो. मी भिक्षेतून जगाला दीक्षा देत देत ते जगाला जवळ आणण्यासाठी एकच माध्यम आहे की भिक्षा. म्हणून समर्थ रामदास स्वामी जो सज्जन गडावर गेला तर त्या भिक्षेचं महत्व, भिक्षाकरी हा भिकारी नसतो, भिक्षाकरी हा भिकारी नसतो. कारण भिक्षेकरी काय करतो तर त्या ठिकाणी जग जोडत जातो आणि मग त्या जगातून जे मिळतं ते जगण्यासाठी सिद्ध करतो. तर असा भिक्षेकराचा प्रवाह हा आपल्या आम्ही जे नाथपंथीय जे माऊलींचे सिद्ध भिक्षेकरी आहोत, तर तर आमचा हा नाथांचा मठ की जो तुम्ही बघताय की सगळ्या हिरव्यागार अशा या निसर्गाच्या परशुरामाच्या कोकणाच्या भूमीमध्ये सिद्ध झाला. खरं तर इथे तुम्ही बघताय ना, तर ही सगळी भूमी आज तुम्ही इथे सुंदर असा हा गालिचा दिसतोय बरोबर. ते हा सुंदर गालिचा पूर्वी नव्हता. या ठिकाणी अक्षरशः खडबडीत ही जमीन होती, अनेक वर्ष खडबडीत होती. पण आमच्या शिष्य देवतांना आणि त्याच्यात आदर्श मी सांगेन आमच्या सौभाग्यवती गुरुमाई पारायणताई, तर त्यांनी आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व शिष्य देवतांनी आणि आमचे प्रदीपनाथ भाऊ मोडक आहेत आमच्या ह्याला बोर्डव्याला, त्यांचे 5 पांडव आणि अनेक शिष्य देवता त्यांनी या ठिकाणी झटून आपलं योगदान दिलं आहे. अक्षरशः रक्ताचं पाणी केलं आहे, रक्ताचं पाणी. कारण हा बघा पूर्ण जंगल परिसर आहे, इथे दुसरं काही मिळण्याचं काहीच साधन नाही. म्हणजे इथे पाणी पाहिजे तरी सुद्धा गडबड आहे. म्हणजे इथे माऊलींचं ते कुंड आहे ते आपण बांधलं इथे बघा, लक्षात घ्या. आता इथून ते दिसेल तुम्हाला की माऊलींचं कुंड जे आहे, या ठिकाणी ह्या कुंडाची आख्यायिका अशी आहे की या कुंडामध्ये अक्षरशः या ठिकाणी वाघ जी देवता आहे, व्याघ्र देवता आहे, ती कोणाला हानी करत नाही. ते इथे पाणी प्यायला येते. इथे तुम्हाला ते कुंड दिसेल. मग मी नंतर सांगेन योगेशनाथ दादांनी की जवळ जाऊन त्यालाही शूट करा, ते कुंड दाखवा. तर इथे तुम्ही बघू शकताय की हा सगळा परिसर पूर्ण जंगलाने वेढलेला आहे, पूर्ण जंगल आहे. बघा इथे कुठला आवाज नाही, काय नाही, निरभ्र शांतता आहे, एक गूढ शांतता आहे. आणि ती शांतता आपल्याला इथे या ठिकाणी बघा एक असतं ना की मंदिर किंवा मठ, हा मठ आहे, नाथांचा मठ आहे, माऊलींचा मठ आहे. तर या मठ उभा राहण्या अगोदर या ठिकाणी बघा इथे शौचालय तयार केलं गेलं. म्हणजे त्याला स्वानंद कल्पना आहे की जोपर्यंत तुमचा कोठा साफ होत नाही तोपर्यंत तुमचं डोकं चालणार नाही. तुम्ही किती जगात श्रीखंडपुरी खा, पण इथून जोपर्यंत ती खाली उतरत नाही तोपर्यंत तुम्ही ब्लॉक असता. हे मान्यच करावं लागेल भल्यांना. मला लक्षात तुम्हाला जर 3 दिवस नाही झालं ना पोट साफ तर येडे व्हाल असं मला तरी वाटतं. त्यामुळे आम्ही पहिला विचार आपल्या नाथपंथीय शिष्य परिवाराने आम्हाला महादेवनाथांनी जी दीक्षा दिली ते त्याने तो केला की इथे 4 टॉयलेट बाथरूम आम्ही बांधून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे उल्हास पाटील दादांसारखे, खेडेकर दादांसारखे फार मोठे
आपल्याला काही हात लावले आणि अनेक दानशूर हात लाभले. मी प्रत्येकाची नावं घेत बसत नाही आहे, तर कोणी माफ करावं मला. आमचे मोरे काका असेल, सुर्वे काका परिवार असेल, बोलके काका असतील, पोलीस पाटील काका असतील, म्हणजे आता मी नावं घेत नाही. आमचे तुषार दादा आहेत, सोन्या दादा आहेत, त्यानंतर आमचे निखिल दादा आहेत, तेज बहादूर अंकल आहेत, भुलई शेठ आहेत. तर ह्या सगळ्यांचाच फार मोठा या ठिकाणी ऋषीदादा आमचे, की आता ते उत्तम प्रकारे त्यांची मार्गक्रमण करत आहेत. तर सगळ्यांनी आपापल्या या ठिकाणी योगदान अर्पण करून म्हणजे अनेक शिष्य देवता, म्हणजे अगदी हजारो लाखो शिष्य देवता आपल्या ज्या आहेत ना, त्या झटून इथे केल्या. आणि सगळीकडे भिक्षा मागत आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आणि जशी भिक्षा मिळेल तशा भिक्षेने हे हळूहळू आकारात घेत आलं. आता तुम्हाला दिसतंय की त्या ठिकाणी ते सुलभ शौचालय तयार केलं गेलं. आता इथे कसं असतं की एखाद्या देवाच्या स्थानात तुम्ही गेलात की त्या ठिकाणी लोक घाबरतात, अरे इथे मी 1 नंबरचं म्हणजे विधी करू का किंवा 2 नंबर विधी करू का, तर असं लोकांची भरम असतो, भीती असते. म्हणून आम्ही त्याच्यावर पहिला विचार केला, कारण का आलेल्या माणसाला, आणि आता तर असं झालंय की वेगळ्या प्रकारचे त्या स्वरूपाचे पेशंट वाढले की ते थारवत नाही, लघवी झाली तर ते थारवत नाही. तुम्हाला आता मी काही ते वाईट म्हणत नाही, म्हणून त्याचा विचार पहिला व्हावा आणि तो विचार इथे कृतीत आणला गेला. आणि आता हा जो आकार तुम्ही बघताय की या ठिकाणी सगळं अक्षरशः हे वेगळ्या अवस्थेत होतं आलं. मग आता हे तुमची वाट बघताय, त्याच्यानंतर इथे हे जे काही लेवल बघताय ना आपण, ही लेवल अजिबात नव्हती, हे भर टाकलेली आहे. आता हे भर टाकायलाच लाखो रुपये गेले आहेत, म्हणजे ॲक्च्युली इथपर्यंतच ते होतं हे. आणि असे वाफे उलटे सुलटे होते, त्याला JCBने लेवल करेपर्यंतच आपले किती लाखो रुपये गेले आहेत ते प्रदीप भाऊंकडे लिहिलेले आहेत. मी तुम्हाला पुराव्यादिशी ते अजूनही लिखित आपल्याकडे आहे. म्हणजे ह्याला आकार द्यायलाच आधी लाखो रुपये गेले. हे जे मागचे तुम्हाला दिसतंय ना, त्या ठिकाणी सगळा JCB लावून हे सगळं ही सेवा सिद्ध केली आहे आपल्या शिष्य देवतांनी, प्रदीप भाऊ आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व शिष्य देवतांनी. आता इथे तुम्ही बघाल की या ठिकाणी हे जुने आपले बोर्ड आपण अजूनही ठेवलेले आहेत, कारण त्यांचं योगदान फार मोठं आहे ना. म्हणजे जुन्या आपल्या ज्या माऊली आहेत, म्हणजे जे आपले प्राचीन सर्व शिष्य होते त्यांची हे बघा. आता इथे तुम्ही बघताय, आता इथे तुम्ही बघा या ठिकाणी बघाल, हे बघा 16 मे 1991 सकाळी 9:30 उद्घाटन जवळ हे करणं, म्हणजे तुम्हाला जेवढे अक्षर दिसतील तेवढे दिसतील. तर इथे असा हा बघा या ठिकाणी आमचे बा मोरे गुरुजी, हां हे बघा इथे नाटेकर आजोबा, त्याच्यानंतर इथे बघा सगळी माझी नावं तुम्हाला दिसत आहेत आणि बरीच नावं त्या ठिकाणी. आता कदाचित माझ्याकडून चुकून राहून जाईल तर मला माफ करा. तर या ठिकाणी असं, आणि हे सगळं त्यावेळेचं योगदान आहे. तर त्यावेळेस आता त्यावेळेस बघा ह्याच्या योगदानामध्ये हे सगळे तुम्हाला दिसत आहेत, हे सगळे माऊली आहेत. अल्लाह वेगवेगळ्या स्वरूपातून त्यांनी आपापले हात व्यक्त केलेले होते. आणि त्याच्यानंतर आपल्या भिक्षा फेरी जेव्हा निघाल्या, तेव्हा भिक्षा फेरी आता इथे बघा गुरुजींनी वाक्य म्हटले आहे की मनुष्य जन्मापोटी कीर्ती बहुमोठी दानाने परमार्थ लाभत असे. म्हणजे मनुष्य जन्मापोटी कीर्ती बहुमोठी किंवा कीर्ती बहुमोठी होईल तुमची, दान योग्य ठिकाणी तुम्ही कराल तर परमार्थातलं आनंद सुख तुम्हाला लाभणार, असं गुरुजींनी हे स्वतः रचित केलेलं आहे. आणि त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. महादेवनाथ महाराजांनी प्रचंड मेहनत, त्यांच्या शिष्य देवतांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. तुम्हाला इथे दाखवतोय. आता हे बघा सगळं बांधलेलं व्यवस्थित सगळं स्वरूप दिसतंय तुम्हाला. खरं तर काहीच नव्हतं. त्याच्यानंतर इथे आपण अष्टकोनामध्ये बघा, ह्याला पण प्रचंड मेहनत घेतली, कारण ह्याला लेवलच नव्हती. आणि योगेशनाथ दादा इथे मला वाटते दुसरीपासून मेहनत करत आहेत. म्हणजे एखाद्या वेळेस म्हणतो ना की आपण आयता माणूस येतो आणि तो त्या हॉटसीटवर बसतो, तसं नाही आहे. तर योगेशनाथ दादा स्वतः इथे दुसरीपासून त्यांच्या सर्व बरोबर मित्र परिवार, म्हणजे तो आश्रम मित्र परिवार, बाकीचा मित्र परिवार त्यांना जोडायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे ज्योतिर्मय दिदी आमच्या अल्लाह, फार मोठी मेहनत त्यांनी इथे घेतलेली आहे. पूर्वजताई, त्याच्यानंतर आमचे गजूदादा अल्लाह, तो परिवार, तर खूप मेहनत. मोडक काकांच्या प्रतीक्षाताई, आमचे गणपत काका मेस्त्री, भोगटे काका अल्लाह, ते अजित पालव दादा, प्रत्येकाचं योगदान. आता मी नावं घ्यायला विसरेन कदाचित, तर मला माफ करा. आमचे हे काय ते अभिषेक पेंडेकर दादा मेडिकलवाले, सोन्या दादा आमचे आहेत, हर्षद दादा आहेत, राणे परिवार, प्रत्येक परिवाराने या ठिकाणी आपापलं योगदान दिलं आहे. दीपक भाऊ काळशेकर परिवार आहे, काळशेकर आमचे, ते त्यांनी पण, म्हणजे मी आता नाव घ्यायला विसरत आहे, ते हा जो अष्टकोन बांधलं आहे त्याला पण प्रचंड मेहनत, कारण का हे असं उलटं सुलटं खोबड म्हणजे ओबडधोबड वाट होती, तर अर्थात ते त्या ठिकाणी अष्टकोन बांधून घेतलेलं आहे. आणि हे पूर्ण जमीन, आता इथे हे रान वाढलेलं आपल्याला दिसतंय, पण आता इथे तुम्ही तिथपर्यंत बघाल तर हा भाग आपण त्या पद्धतीने आपल्या शिष्यदेवतांच्या कृपेमुळे, शिष्यदेवता काय करू शकतात त्याचं जिवंत आदर्श एकमेव उदाहरण म्हणजे माऊलींचा हा मठ म्हणायला हरकत नाही. म्हणजे काय जण म्हणतात बघा, हे मी बांधलं, ते आम्ही नाही बांधलंय. हे माऊलींनी शिष्यदेवतांकडून हृदयाचा या ठिकाणी सिद्धता करून ह्या ठिकाणी ही वास्तू बांधून घेतली आहे. कारण काय फार अवघड होतं. आणि खरं तर इथे एक चॅलेंज आहे, जर माऊलींच्या मनात नसेल तर माऊली इथे एक पान बाजूला हलवायला देत नाहीत. हा इथला इतिहास आहे.
हां, मग त्यांना इथे एक पान हलवत आहे, बरं इथे अहंकार तर मिटवून टाकायला होतं, अहंकाराला ते घेऊनच बाजूला पेटवून टाकतात अहंकार. तसं आळंदीमध्ये चांगदेवाचा अहंकार त्या ठिकाणी माऊली 1400 वर्षाची तपश्चर्या झालेल्या चांगदेवाला गाडून टाकलं. तसं इथे भले भले अहंकारी उड्या मारत आले, कदाचित ते उड्या मारत असतीलही, पण त्यांनी लक्षात ठेवायचं की आपली उडी ही आपली सरड्याची उडी म्हणतात ना, कुंपणापर्यंत असते. म्हणून आपण कोणावरही त्याचा आक्षेप नाही आहे, परंतु एकच लक्षात ठेवलं पाहिजे, माऊलीकडे फक्त झुकून जाणं महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आपण माऊलीपेक्षा जर मोठं व्हायला गेलं तर माऊली कधीही त्या ठिकाणी ते उचित नाही आहे. म्हणजे आपल्यासारख्या बुद्धिमंतांसाठी ते उपयोगी नाही किंवा उचित नाही असं म्हणण्याचा उद्देश आहे. त्यामुळे ही जमीन जी आहे ती इथपर्यंतच होतं थोडं, आणि उबडधबडती इथून ते तिथपर्यंत भर घातली गेलेली आहे आणि मग हे पूर्ण लेवल केली गेली आहे. तर अशा पद्धतीने हे फार मोठं अधिष्ठान सिद्ध झालं. त्याची पहिली एक स्टोरी सांगतो तुम्हाला, कधी हा व्हिडिओ मोठा होत आहे. योगेशनाथ दादांनी त्याला विनंती माझी आहे की हे करू नका, कारण हा इतिहास बनणार आहे, परत हे मिळणार नाही, परत हे माझ्याकडून होईल की नाही मलाही माहिती नाही, पण माऊलींमुळे घडते मी जे बोलतो आहे ते. तर इथे असा एक इतिहास होता की इथे 1991च्या अगोदर 1990च्या दरम्यान त्या ठिकाणी पहिले हे 3 भागात जाऊ दे ही स्टोरी, ज्याला ऐकायचं त्याला ऐकू देत, व्ह्यूज मिळू देत नाही तर नको मिळू देत. आपल्याला इथे एक येण्यापूर्वी मी सांगते तुम्हाला, जर योगेशनाथ दादांची परवानगी असेल ते सांगायला हरकत नसेल तर मी सांगतोय तुम्हाला की कदाचित आपली दत्तजयंती झाली की ती 4 तारीखला गुरुवारी, आज वार कुठला आहे, आज वार म्हणते रविवार आहे, गुरुवारी दत्तजयंती झाली आहे आणि सगळी मंडळींनी आपल्या सर्व नाथशिष्य भक्तांनी असा त्या ठिकाणी हृदयाचा पाळणा करून ती दत्तजयंती केली आहे. मी म्हणतो हृदयाचा पाळणा हे वर्ड माझे अतिशयोक्तीचे नाही, प्रत्येक जण त्या ठिकाणी हे माझं आहे, हे मी करणार आहे म्हणून अंगावर घेत होता, त्याला कुठल्याही जबाबदारी वाटायला द्यायला लागल्या नाहीत. म्हणजे असे आपले शिष्य आहेत की ते हृदयाने भिडतात, हृदयाने सिद्ध करतात. रातोरात ते काय करतील त्याचं जर चित्र बघायचं असेल तर माऊलीच्या आळंदीत जा, आणि त्याने रातोरात माऊलीची झोपडी उभी केली आहे. कुठलाही आर्किटेक्ट नाही आहे, बरोबर आहे, मला वाटते कुठलाही प्लॅनर नाही आहे, कुठलाही कोणी काय ते म्हणतात ना स्कल्पचर नाही आहे, पण रातोरात त्या ठिकाणी ते. आणि हे आश्चर्य आज आळंदीकरांना पूर्ण झालेलं आहे, पूर्ण पुणेकरांना झालेलं आहे, पूर्ण तिथल्या चरोलीकरांना ग्रामस्थांना झालेलं आहे. म्हणजे हे कोण करू शकतं तर केवळ आणि केवळ शिष्यदेवता. म्हणून शिष्य देवोभव असं वारंवार आम्ही म्हणतो. या ठिकाणचा फक्त इतिहास सांगतो तुम्हाला, व्हिडिओ मोठा होता आहे, 4 भागात तो गेला तरी चालेल, पण इथे लक्षात घ्या की इथे 1989च्या दरम्यान मी म्हटलं ना की आईचा हट्ट तर 12-13 वर्षाचा हे होता, पण 19च्या दरम्यानचा भाग मी संवाद सांगतोय की या ठिकाणी अशी एक भ्रामक कल्पना होती. बघा काय भ्राम असतो तो, म्हणजे कसे लोक घाबरवतात. मी गॅरंटेड सांगतो हात ठेवून की असं घाबरवलं गेलं होतं की इथे जेव्हा गुरुजींनी हात घालायचा प्रयत्न केला तेव्हा इथल्या काही तज्ज्ञ विद्वान आणि म्हणतात ना उच्च विद्या विभूषित अशा काही माऊली होत्या. मी कोणाचंही नाव घेणार नाही आणि पूर्ण सत्य इतिहास आहे मी इथे बोलतो आहे. जर काय हा असत्य असेल तर मला 9 तासात शासन मिळेल, मला किती 9 तासाच्या मुदत किंवा 9 मिनिटातच शासन माऊली देईल. तर इथे काही लोकांनी घाबरवलं गुरुजींना की भाई, मी गुरुजींकडे आले बघा जवळ कानोसा घेऊन, बघा हे कान देऊन ऐका, जीवाचा कान करून ऐका भाई. म्हणजे आमच्या गुरुजींना भाई गुरुजी तर गुरुजी म्हणले काय, तर म्हणले हळीचा हात घातलास तर वंश वाढत नाही. काय म्हणले, वंश वाढत नाही असं वाक्य आहे, आलं ना. तर भाई बुवा म्हणजे आमचे गुरुजी अत्यंत डेअरिंगबाज, खतरनाक डेअरिंग. जर कोण बसेल माझ्या आयुष्यातला आदर्श तर माझे गुरुजी आहेत, जे इथे आहेत आणि ते जागे आहेत. अल्लग जागे गुरुजी गोरख जागे. तर अल्लग जागे गुरुजी गोरख जागेचं महादेवनाथांचं हे महारूप या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि हे गुरुतत्व काय असतं ते मी त्यांच्याकडून पूर्णपणे शिकलो. कारण ते म्हणायचे की राजन, प्रकाशमान होण्यासाठी जाळून घ्यावं लागतं. प्रकाशमान होण्यासाठी बघा तो प्रकाश येतोय ना, तो प्रकाश त्या ठिकाणी बघा, प्रकाशमान होण्यासाठी जाळून घ्यावं लागतं. आणि असं अंकुरित होण्यासाठी, हे बघा हे अंकुर आहे ना इथे, हा बघा दिसतोय ना आपल्याला, तर हे अंकुरित होण्यासाठी काय करून घ्यावं लागतं तर गाडून घ्यावं लागतं. तर हे ज्याला समजतं तो खरा गुरु असतो. हे जो करतो ना, जाळून स्वतःला घेतो आणि गाडून स्वतःला घेतो आणि जगाला सुगंध देण्यासाठी सिद्ध असतो, जगाला प्रकाश देण्यासाठी सिद्ध, तो खरा गुरु. आणि हा खरा गुरु आहे. हा बघा इथे आजही आहे तो, म्हणजे आमच्या वडिलांच्या रूपाने, महादेवनाथांच्या रूपाने हा आदर्श आहे, हा महाआदर्श आहे. अल्लाह हा कोण आहे तर महादेवनाथ, हे महाआदर्शाने या ठिकाणी सिद्ध आहेत. तर याच महादेवनाथांना मी अगदी विठ्ठलनाथांना साक्ष ठेवून आणि माऊलींना नवनाथांना साक्ष ठेवून सांगतो की याच महादेवनाथांना असंच एक घाबरवण्यात आलं. म्हणजे भीतीचा बागुलबुवा कसा असतो बघा, कसे करतात भीतीचा बागुलबुवा. तर भाई बुवानो, म्हणजे काही जण म्हणले भाई गुरुजीनो, तर हडे काय की जर हात घातलास ना तर वंश तुमचं वाढायचं नाही. आता किती घात होता, वंश वाढायचं नाही तर काय, तुमची पुढची संतती होणार नाही, तुम्हाला पुढे संततीचा मार्ग काही मिळणार नाही.
तर मग भाई बुवा म्हणले अजून काय होतं ना माझा. हां त्यांना म्हणले बुवा अजून काय होतं ना माझा. तर ते बुवा लोक म्हणाले की नाही अजून काय होतं तर नाही माहिती. मग हे देवाक बिवाक काय तर विचारू लागतं. म्हणले देव माझो हा. भाई बुवा काय म्हणले देव माझो हा. हेच माऊली म्हणले देव माझो हा. देवान माका सांगितलं ना हडे हात घाल. देवान काय सांगितलं ना हडे हात घाल. मग हे काय तर मी बघतोय. असं भाईभावानी डायरेक्ट उत्तर दिलं आहे. तर मला असं वाटतं की असा भेटणारं उत्तर एकमेव म्हणजे या कोकणातला भाईनाथ आहे. मी अगदी जाहीर सांगतो तुम्हाला. म्हणजे भाईनाथ महाराज म्हणजेच आमचे वंदनीय नाथकृपा सिंधू महादेवनाथ महाराज आहेत. मी अगदी प्राऊडली सांगतोय तुम्हाला प्राऊडली. कारण त्यांचा जन्म या भूमीत झाला. म्हणजे इथे जे घर आहे ना त्या या भूमीत झाला आहे गुरुजींचा जन्म. परंतु या भूमीमध्ये असा महान तेजस्वी महापुत्र असं मी एकच म्हणेन अभिमानाने म्हणेन की हा एकमेव. ह्याच्यानंतर न भूतो न भविष्यती. म्हणजे आम्ही किती जरी उड्या मारल्या तरी आमच्या उड्या त्यांच्या चरणांच्या ह्या धुळीच्या पात्रतेच्या पण नाहीत. आम्ही किती जरी मोठेपणा करून दाखवला ना किती जरी मोठे मोठे शंख फुकले तरी त्यांचा जो अस्तित्व आहे त्याला आम्ही कधीच हे करू. कारण माझ्या 84 पिढ्या नाहीत त्यांना टक्कर देऊ शकत. मी जाहीर सांगतोय. आणि जर कोणी त्यांना टक्कर द्यायचा प्रयत्न केला तर तो त्याचं अस्तित्व संपवून गेलं आहे. कारण नवनाथच ते त्या रूपात त्यांच्या विलीन झालेले आहेत ना. तर असा भाग आहे. तर त्याच्यामुळे भाईबुवांनी काय केलं की आणि आईने डेअरिंग दिली. काय होतं आपल्या पुढच्या पोरांना होतील ना चलात पण ह्यो उभं राहू कोयो. आईचे डेअरिंग आहे का आमच्या काय पोरा नाही होतील ना बाकी काय होतं बरं आम्ही मरतलो तर मरान जाऊ दे पण हडे काय हात घालूच हा. तर इथे लक्षात घ्या कधी कधी चांगल्या कृतीला चांगल्या गोष्टीला लोक अडवतात कारण त्यांना चांगलं करायचं नव्हतं. पण आज हा सगळा इतिहास जो आहे ना तो महादेवनाथ महाराज आणि त्यांचे आदर्श शिष्य देवता यांनी घडवला आहे. म्हणून मी तुम्हाला जाहीर सांगतोय. आणि हा व्हिडिओ कट करायचा नाही एडिट करायचा नाही. काय होणार ते मी बघतो. त्याला जबाबदार मी आहे. आला बरं कोण भिडायला येतो ते पण बघतो मी तुम्हाला. आला ना इथे लक्षात भाईनाथ महाराजांनी हे केलं. आणि त्याच्यानंतर काय झालं तर आमचं लग्न झालं. आम्हाला उत्तम प्रकारच्या आदर्श माऊली मिळाल्या. गुरुमाई पारायणीताई अर्थात मी त्यांचा मोठेपणा सांगत नाही पण मजदेकर परिवार यांनी आम्हाला आदर्श माऊली दिला. शशिकांतनाथ भागनाथनाथ गोसाई माऊली आणि वंदनाताई गोसाई माऊलीने त्यांचं हे सुकन्या रत्न आम्हाला दिलं सौभाग्यवती पारायणीताईंच्या रूपाने. आणि त्याच्यानंतर 2 सुंदर रत्न झाली की म्हणजे ज्योतिर्मयी ताई की जे आज जागतिक इतिहास गाजवते. हे सगळं माऊलींच्या रूपाने आणि नाथांच्या कृपेने आणि माऊलींच्या कृपेने. तर त्याचप्रमाणे योगेशनाथ महाराज की ते आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन ते पुढे चाललेले आहेत. ते जेव्हा एकटं पुढे जायला बघतील तेव्हा त्यांना माऊली एकटं पुढे जायला देणार नाहीत. अहंकाराचा वारा न लागूया राजसा. आम्ही एकच मी म्हटलंय मी कधी महादेवनाथ महाराजांनी जे आदर्श दिलाय काय आदर्श दिला की राजन नवस बोलायचं नाही. न बोलता देवाला वश करायचं कसं ते त्यांनी कला शिकवल्या विद्या शिकवल्या. कारण विद्यांचा महासम्राट म्हणजे महादेवनाथ महाराज होते. त्यामुळे नवस पण मी त्यांनाच त्यांची क्षमा मागून ह्या ठिकाणी आपल्या शिष्य देवतांना एकच नवस बोलायला लावतो. कुठे बाबा बोलायचं असेल तर नवस बोलायचा असा की काय बोलायचा की 84 पिढ्या पुढच्या ह्या राजनाथांच्या महादेवनाथांच्या विठ्ठलनाथांच्या 84 पिढ्यांना पुढच्या 84 पिढ्यांना कधीच अहंकार येऊ नये एवढंच आम्हाला द्या. बाकी सगळं तुम्ही दिलंय. सगळं दिलंय काही कमी नाही. कुठलंच काही कमी नाही. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या त्या ठिकाणी माऊलींच्या कृपेने आमचा उदो होत आहे. काही आमची लायकी नाही आहे काही आमची पात्रता नाही आहे. बाकी शैक्षणिक पात्रता वगैरे सोडून द्या. पण हे लक्षात ठेवा हृदयाने आम्हाला साथ घातली जाते. हृदयाने त्या ठिकाणी उभं केलं जातं. आज मी तुम्हाला हात ठेवून सांगतो माऊलींकडे महादेवनाथांच्या या चरण माऊल्यांच्या ह्याला की आम्हाला आळंदीत कोणी ओळखत नव्हतं. बघा मी हात ठेवून सांगतो खरं की खोटं तर आम्हाला आळंदीत कोणी ओळखत नव्हतं. बरोबर आहे. पण माऊलींची फक्त ओळख होती. माऊली आमचं मोठं आधार कार्ड आमच्याबरोबर होतं. बरोबर आहे. आणि आज काही वर्षांच्या या सीमेमध्ये काही महिन्यांच्या या कालखंडामध्ये आळंदीकरांनी आम्हाला अगदी हृदयामध्ये ते स्थान सिद्ध केलेलं आहे. आणि आळंदीकरांची जी कृपादृष्टी आहे किंवा आळंदीकरांची विशालाची हृदयाची ताकद आहे ना ती फार मोठी आहे. कारण आम्ही त्या ठिकाणी जे विश्रांत वाडीच्या इथे म्हणजे आम्ही सर्व शिष्य देवतांनी आम्ही नाही माऊलींची प्रॉपर्टी आहे ती. फक्त त्या ठिकाणी गुरुमाईंचं नाव त्यांनी लावून ठेवलं कारण का कायदेशीर नाव कोणातरी लागतं. तर ती माऊलींची प्रॉपर्टी आम्ही म्हणतो एक प्रॉपर्टी माऊलींची प्रॉपर्टी. तर माऊलींच्या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला जे काही एक पाऊल ठेवायची जी जागा दिली आहे ना ती माऊलींची आहे. आणि त्या ठिकाणी जी काही झोपडी उभी राहिली आहे त्या ठिकाणी कदाचित गुरुनिवासस्थान छोट्याशा स्वरूपात का होईना ते सिंहणे सारवलेलं गावच्या पद्धतीत ते तयार होईल. आणि त्या ठिकाणी थोडासा का होईना 150 किलोमीटर अंतरावर आमची अशी इच्छा आहे की पूर्ण कोकण आम्ही तर उतरवू शकत नाही. बरं हा तर जागा एक पाऊल ठेवण्यापुरती. पण त्यातही करून बघा तुम्हाला मी सांगेन आमचे अलख निरंजन टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक आमचे आदरणीय सोन्यादादा की जे कधी कंटाळा करत नाही. त्यांची 8088 नंबरची गाडी आला मी काय त्यांची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे. तसंच तवेरा
गाडी तुषारदादांची आला भक्तिताईंची मी त्यांना विनंती करतो बा ती गाडी काहीतरी इथे घेऊन या की जेणेकरून आता त्या गाडीची पण साथ गरज, कारण त्या गाडीने अक्षरशः 3-3 टेम्पोची 4-4 टेम्पोची हे उचलली आहेत, वजनं उचलली आहेत. अक्षरशः जी देवी आमच्यासाठी, आमच्या आईनं किती वेळा आणलं इथे त्याचा पत्ताच नाही. हां बरोबर होतं हे. आणि शिष्यदेवता 14 गाडीत घुसवले आहेत RTOच्या नियमाच्या पलीकडे जाऊन. म्हणजे त्यावेळेस तेवढा RTOचा नियम कडक नव्हते, म्हणजे आम्ही काही उल्लंघन केलं असेल तर तेही क्षमा आहे, परंतु तेवढे काही कडक नव्हते. बरं काय गाडीत बसणारे वेगळं व्यसन करणार नव्हते, माऊली भक्त होते. त्या RTO उलट गाडी थांबवून नमस्कार करायचे आणि गाडी सोडून द्यायची आम्हाला. अल्ला तर RTO ऑफिसर आणि त्यावेळेचे जे काही वाहतूक व्यवस्थापन त्यांचेही आम्ही ऋण विसरणार नाही, पोलीस खात्याचेही ऋण विसरणार नाही. त्याप्रमाणे आमचे मोरे काका, त्याप्रमाणे पोलीस पाटील साहेब स्वतःचा वेळ देऊन ते या ठिकाणी यायचे. आमचे श्रीराम भाऊ स्वतःचा वेळ देऊन आम्हाला त्या ठिकाणी गाडीला सुरक्षा व्यवस्थापन करून द्यायचे. आज चेतनदादा बोलके ती व्यवस्था सांभाळत आहेत. आला वॉकी टॉकी सहित सगळे कार्यक्रम होत आहेत, त्यांची सुरक्षा गार्ड ते लावत आहेत. आला म्हणजे हे सगळं काय होतं तर पुढच्या पिढ्या आपल्या अंगावर हे सगळं झेलत आहेत. हां माधुरीताईंसारखी व्यक्ती बा, माधुरीताईने दिलेला तो माठ आहे ना, तो तिकडे तो ठेवलेला आहे एक आठवण म्हणून. बरं या माठाला किती वर्ष झाली असतील मला वाटते, जवळजवळ नाही म्हटलं तरी 18 नाही असू देत काय नाही, तो दिसू येत. दादा म्हणतात ते नका दाखव, नाही दाखवायचं कारण का ते बघा पुरावा आहे ना, तो माठ आहे ना, तो माधुरीताई आणि आमच्या श्रुतिकाताई आणि तुषारदादा भक्तिताई आणि तो शोधून आणलेला माठ आहे. अर्थात 2 माठ आणलेले, अर्थात तो माठ फुटलेला नाही आहे, तो फक्त चांगला माठ आहे, तो असाच आता ठेवला आहे आम्ही. आलं लक्षात आता म्हणजे कारण बाकी इथे पाण्याची आता व्यवस्था कुंडामुळे भरपूर झालेली आहे, तर तो भाग आहे. तर इथे लक्षात घ्या. आणि इथे मी तुम्हाला म्हटलं ना की एखाद्या चांगल्या कार्याला कधी घाबरून जाऊ नका. आणि म्हणून माऊलींच्या आळंदीमध्ये आपण जे काही झोपडीनाथांचे करतो किंवा छोटंसं जे काही स्थान करतो, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला येतात म्हटलं ना की त्या ठिकाणी कोल्हापूरच्या अंबाभवानीने आज अचानक बोलवलं. मला वाटते गुरुमाईंनी ज्ञानेश्वर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं. गुरुमाई तुमच्या लक्षात होतं का की आपल्या इथे यायचं आहे? बोला जरा. ते बघा त्या तर एक मिनिट जरा जवळ दादा येतात. आमचे आदरणीय नितेश दादा सगळं शूटिंग करतात. बरं नितेश दादा खोटं म्हणून इकडे आले आहेत. नितेश दादा ते इतिहास सांगतो. भल्या भल्याने त्यांना विचारलं, अरे बाबा तुझी गाडी आहे कुठे, तू चाललाय कुठे? माझा आदेश होता की दादा खोटं बोल. कारण का हे बघा कधी कधी काय माहिती, मी एवढा आयुष्यात खोटं बोललं आहे की त्याचा आत्ता पत्ताच नाही. कारण का मला माझ्या साधनांवर जगायला लागतं. माझ्या साधना जे असतात ना त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. माझा श्वासच माझ्या साधन आहेत, नाथपंथी जे साधन आहेत ना ते माझा श्वास आहे. आणि मी त्यांची क्षमा मागतोय नितीश दादांची की माझ्यामुळे त्यांना, तुषारदादांना, डॉक्टर सागरदादांना, ममताताईला, माधुरीताईला किती खोटं बोलवतं पत्ता नाही. आता तो खोटारडेपणा योगेशनाथ दादांच्या अंगात मी भिनवतोय नाही असं सांगायचं असं, कारण का त्याशिवाय जगू शकणार नाही. साधनेशिवाय आम्ही साधना जे असतात ना, साधना आणि साधनं म्हणजे काही मटेरियलिस्टिक, पण साधना याचा अर्थ ईश्वरी अनुभूती आणि ईश्वरी समर्पण. मग जे काय करतंय माऊली करते, इदम न मम, माझं नाही आहे, हे मी नाही केलेलं आहे, तर माऊलीने केलेलं आहे, हे होणं म्हणजे साधनात विलीन होणं. आणि तुम्हाला कदाचित खोटं वाटतं. मग एखाद्या वेळेस एखाद्याला गाडी दिसते, अरे ही गाडी तर कोकणात गेली, ही गाडी कुठे गेली? कोकणात गेली. बघा सूर्य या ठिकाणी त्याच्या आता बघा सूर्य काय ते म्हणतात ना, काय ते सनराईज आणि सनसेट ना, मला तेवढं इंग्लिश येत नाही. सनसेट बघायला लोक डोंगरावर घुसतात 25-25 किलोमीटर, ते 250 किलोमीटर. इथे तो डायरेक्ट सूर्य म्हणजे सनराईज पण आहे आणि सनसेट पण आहे, दोन्ही एकत्र येतं इथे. आलं ना, तर हा भाग आहे. आणि ताई नाही बोलायला देतोच आहे, त्या वाट बघतायत. आणि दुसरी गोष्ट जी आहे ना, की इथला एक निसर्गातला एक महाआनंद तुम्हाला सांगतोय, ते इथला एक गूढ प्रवाहाचा, तर त्या म्हणजे हाच भाग इथे आमच्या श्रीराम भाऊंना समजला. बघा मी म्हणतो कोणाला काय सिद्धता येते. श्रीराम भाऊ काल म्हणते आळंदीला आले त्यांच्या परिवारासहित, ऋषीदादा आणि काहीतरी आमच्या श्रुतिकाताईंसहित. आणि ते काय म्हणाले की इथे सिद्धाची भूमी आहे. त्यांनी एकच वाक्य बोललं. अर्थात त्यांचं आध्यात्मिक ज्ञान किती मला म्हणलं, त्या प्रशासकीय व्यवस्थेत ते आज मोठे पोलीस ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी त्यांची कार्यसिद्धता त्यांनी केलेली आहे. पण एक लक्षात ठेवा की ते म्हणले की इथे सिद्धाची भूमी कुठे, आळंदीत ते आलेले होते. आणि ऋषीदादांचा मला मेसेज आहे, मी तुम्हाला पाहतो तो मेसेज. ऋषीदादांचा तुम्ही कॉपी करा, एडिट करा आणि परत ह्या व्हिडिओच्या खाली सोडा. ऋषीदादांचा मेसेज आहे की गुरुजी ह्या आळंदीच्या भूमीमध्ये तुम्ही जे काही आलेला आहात ना, ते फार मोठं त्या ठिकाणी ती भूमी आम्हाला तेज देते, ऊर्जा देते. कारण ती माऊलींची भूमी आहे, ती गुरुजीची नाही, ती माऊलींची भूमी आहे. आणि म्हणून मी म्हणेन ना की आळंदीत तुम्ही आला, तुमच्यात किती अहंकार आहे ना, तुम्ही फक्त या तिथे माऊलींच्या रात्रीत एक कुशीत राहा. पण काय करा, सरेंडर होऊन राहा. चांगदेव सरेंडर झाले. अरे 1400 वर्ष मृत्यूला झुकवणारे चांगदेव काय झाले, सरेंडर झाले, माऊलीला विलीन गेले. म्हणून ते त्या ठिकाणी सिद्ध झाले. कारण का ते गुरुशिवाय कच्चे होते. म्हणून त्यांनी गुरुत्व कोणाला केलं तर मुक्ताई माऊलींना करायला दिलं. ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताई माऊलींना, आणि त्यांनी मुक्त केलं चांगदेवाचा अहंकार. आणि बरोबर त्याच्याच रेडियसमध्ये 90 डिग्रीला आपलं माऊलीने स्थान दिलेलं आहे. म्हणजे आपलं जे स्थान आहे ना विश्रांत वळला, ते म्हणजे मोरिया आपलं ते माऊली पार्क
कॉलनी त्याला म्हणतात. आपण जे स्थान आहे ना, म्हणजे आता मी म्हणतो माऊलींचं स्थान आहे, पण आपल्याला वाटतं थोडा अहंकार आपल्याला येतो की हे माझं आहे, माझं आहे. तर माझं नाही. आणि तुम्हाला फक्त मी स्टोरी सांगता ते हे राहिलं की अंबाभवानी मातेच्या इथे सहज एका आजी बसलेल्या, त्या आजींच्या इथे आमची नजर गेली आणि त्यांनी त्या आजींनी बिचारी खूप कष्टाने अर्थात ती खेळणी बनवली, मातीची खेळणी होती, त्या चूल बिल. पण आम्हाला एक अट्रॅक्शन आणि गुरुजींनी अट्रॅक्शन शिकवलं की राजन हे जेव्हा असं कोणी आणतात ना आजी आजोबा किंवा येतात, तू बिंदास पैशाचा विचार करू नको, तू घे, कारण त्यात ऊर्जा आहे. मी तुम्हाला सांगतो ती खेळणी जेव्हा त्या माऊलींच्या इथे लागणार आहेत ना, आपल्या आळंदीच्या इथे, तेव्हा ती बघायला आणि त्याची फोटोग्राफी करायला लोक धावणार आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज माऊलींचा किल्ला आहे, जो योगेशनाथ दादांनी वगैरे सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन काढलेलं. आला ना, विजूदादा, मामा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन काढलेलं आणि ते किल्ला खरेदी केला. महाराजांचे मावळे, म्हणजे किल्ला खरेदी नाही करू शकत, माफ करा, पण असं कोणीतरी आक्षेप घेईल. मी फक्त आपण म्हणतो की व्यावहारिक तर तो आम्ही मोठा आणि तो पण आम्हाला तिथे आणायचा लवकर आणि त्यात ते बघायला पण लोक त्या ठिकाणी हे करणार. म्हणजे अशा पद्धतीने आता योगेशनाथ दादा काय म्हणतात माहिती आहे, मला गमतीने म्हणाले सोन्या दादा आणि तुषार दादा, अरे तुम्हाला राहायला जमीन कशी ठेवणार? कारण मी त्यांना म्हणतो इथे मला ग्रंथालय पण पाहिजे, इथे मला छोटी छोटी मुलं अभ्यास करताना पण दिसली पाहिजे, इथे मला ध्यान पण पाहिजे. आलं ना, मी तर इथे मला ती काय ते हँडपंपची पाणपोई पण पाहिजे. मी आता बोललो आहे, पण होईल की मला माहिती नाही, कारण का मला त्यातलं काय विज्ञान समजत नाही की हँडपंप आणि इलेक्ट्रिसिटीने घेतलेलं पाणी एकत्र होऊ शकतं का, त्याचा माझा काडीचाही अभ्यास नाही. फक्त मी आता बोललो आहे. पण मला वाटतं हे माझं बोलणं 3 दिवसात आपल्या प्रदीप भाऊंना आणि गोरक्षनाथ काकांना आणि अनिल काकांना बोलायचं, बाबा दोन्ही गोष्टी एकत्र होतात का, तर त्या पद्धतीने ते भाग इथे गुरुमाई बोलतात. कारण का मला इथे एक चार्जिंग पॉवर असतं ना, जसं माऊलींची आळंदी माझ्यासाठी चार्जिंग पॉवर 150 किलोमीटरवर आहे आणि मला वाटतं हे 476 किलोमीटरच्या आसपास काहीतरी आहे, म्हणजे मुंबईच्या आपल्या नगरीपासून अंदाजे मला वाटतं 476, माझं चुकलं असेल किंवा त्याच्यात काहीतरी जास्त पण असेल तर तसं असेल ते, किंवा 510च्या अलीकडे असेल. तर अशा पद्धतीने तो भाग आहे. तर इथे हे चार्जिंग स्टेशन्स आहेत. तर तिथे आपल्याला फक्त एवढंच की सरेंडर होणं महत्त्वाचं असतं. इथे मात्र अहंकार जो करेल त्याला त्याच्या आयुष्यातला तो जाळणं त्याला फक्त माहिती आहे, त्याला थोडे दिवस उड्या मारतो, नंतर त्या उड्यात संपून जातात. म्हणून शहाण्याने इथे त्या ठिकाणी विना अहंकार राहावं, विना अहंकार ऊर्जा घ्यावी आणि माऊलीचे आशीर्वाद घ्यावे. कारण कधीतरी आपल्या देहाचे काय होणार आहे, हे बघा, ही समाधी होणार आहे. समाधी म्हणून काय आहे ते बघा, म्हणजे समाधी म्हणजे ह्याच्यात गाडलं जाणार आहे. हल्ला ना, कधीतरी राख पण होणार आहे हल्ला. आणि ती काय समाधी काय तुमची काय संजीवनी आहे काय? माऊलींच्या समाधीत आणि तुमच्या समाधीत फरक आहे. इथे भल्याभल्यानं नाही समजलं आहे. आला ना, दादा इथे हसतायत, भल्या समजलं नाही, त्यांना वाटतं आपली समाधी म्हणजे लई मोठं केलं काम. अरे लई मोठं काय, तू जाळलंच का स्वतःला? तू जाळलंच का? तुझ्या समाधीला अर्थ आहे. तू स्वतःला जाळून घे आणि इतरांसाठी जग, तर त्या समाधीला अर्थ आहे. नुसत्या समाध्या बांधायच्या आणि आपलं नावाचं पाटा ठोकायच्या. दादा मला हात करतंय, मला दिसतंय, मला डाव्या बाजूने पण दिसतं. दादांना मी सांगतोय, कोणाची हिंमत नाही आपल्या व्हिडिओला टक्कर मारायची. हां, जे बोलतो ना ते करून दाखवलेलं असतं म्हणून बोलतोय. करून दाखवण्याचा अहंकार नाही आहे, पण कसं जगावं ते आदर्श जर असेल तर तो महादेवनाथ महाराजांचा आदर्श आहे, नवनाथांचा आदर्श आहे, स्वामी समर्थ महाराज माऊलींचा आदर्श आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा आदर्श आहे. कारण का, तर त्यांनी जे जगासाठी प्रसाद मागितलं, स्वतःसाठी नाही प्रसाद मागितला, भोगलं आहे. माऊलींनी जे भोगलं आहे ना ते कोणीच नाही भोगलं. आपलं चॅलेंज आहे. अरे ज्या भिक्षा मागायला जायचं आणि लोकांनी थुंकायचं, त्यात दगडगोटे टाकायचे त्या भिक्षेच्या ह्याच्यात, तर माऊलींनी काय भोगलं नसेल. पण त्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्या ग्रंथामध्ये कुठलाही उल्लेख नाही केला आहे वेदनेचा. म्हणून वेदना न व्यक्त करता जन्माला आलेला वेद म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. हां, बरोबर. आता इथे बघा, 3-4 दिवस लोक झोपलेले नाहीत. आला ना, खरं तर त्यांना वाटलेलं की कोकणात गेल्यानंतर निसर्गाचा आनंद सुख आहे, झोपायला मिळेल. सोन्याचा वाट बघत होते. इथे 6 वाजत आलेले आहेत. त्यांनी घरं सोडले 3 दिवसापूर्वी. पण इथे लक्षात ठेवा, माऊली तुम्हाला काही ऊर्जा देत असते. म्हणून आळंदीची माऊली आणि ही माऊली काही भिन्नता नाही आहे. आला, तुम्हाला आनंद आहे त्या ठिकाणी तुम्ही आनंदाने घेऊ शकता. मात्र मी या ठिकाणी जाहीर करतो आहे, तर हा व्हिडिओमधला हा सेपरेट भाग थोडा एडिट करून घ्या आणि त्याच्यामध्ये पण ठेवा. मी विनंती करतो आहे, कारण का मला माहिती आहे हा व्हिडिओ नाही तर गायब होणार आणि 5 वर्ष परत प्रसिद्धीत येणार नाही. माझी गॅरंटी असते काही गोष्टीबद्दल. पण माझी नम्र विनंती आहे, गुरुमाईंना विनंती आहे की हा व्हिडिओ काय ते 5 भाग करा आणि तो फटाफट आज 2 दिवसात कसं हे होईल. कारण मला माहिती आहे की एवढे व्हिडिओ तुंबून पडले आहेत की पत्ता नाही. पण मी विनंती करतो आणि गुरुमाईंना विनंती करतो की त्यांनी बोलावं माझ्याबद्दल. कारण का अक्षरशः मी अनेक वर्ष छोटी का होईना कोणाला तरी 9 मिनिटाची तरी सेवा दिली असावी, असं आत्तापर्यंत आपण काही जणांनी सेवे घेतले त्यांनी कबूल करावं. हां, मात्र माझ्यावर लगेच काय बाण चालवायचा नाही किंवा आता हे भेटत नाहीत, फोन घेतला. अरे बाबा, मी लोकांशी किती वेळ दिला ते विजूदादाकडे हिशोब आहे की. आणि आत्ता मी हर्षददादासारख्या किंवा अजूदादा मानेंसारख्या व्यक्तीकडनं ऐकलं, गुरुजी 1-1 मिनिटाला आता रेट चालला आहे मार्केटला. आणि जर तुम्ही 30 वर्ष सेवा दिली असेल ना, की 30 वर्ष अभ्यास आहे, तर एवढे रेट लागतात. पण मी किती मिनटं दिली त्याचे मी काही रेट बीट सांगत नाही. पण आत्ता पुढे
कमीत कमी 9 महिने ते 9 वर्ष मी माझ्या साधना प्रवाहात असणार. जेव्हा माऊली त्या गूढ साधनांवर मला मुक्त करतील त्यावेळेस मी आपल्या सेवेत त्या पद्धतीने सिद्ध असेल. म्हणून मी तुमच्या बाजूने गेलो तरी तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला समजून घ्यायचं, माफ करायचं आहे. माझा परिवार कदाचित त्याच्यामध्ये असेल, कारण मी सांगितलेलं असं बोलायचं नाही कोणाशी, काही हे काय करतं. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर रिॲक्शन करू नका. रिॲक्शन करायला गेला तर 84 पिढ्या तुम्हाला भेदून घ्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. गाठ नाथांची आहे, आलं ना. त्यामुळे इथे मला पेटवू नका. तर मी तुमच्या नम्र आहे, तुमच्या पायाशी चरणांशी विलीन आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जगात दुःख हे प्रत्येक दिवशी आहे, प्रत्येक मिनिटाला आहे. तुम्ही किती रिसीव्ह करता तुम्हाला माहिती आहे. माझ्याकडे रोजचं दुःख असतं. हां, मी काही दुःखी नाही का? पण आहेच. आत्ता बघा इथे येताना कोल्हापूरच्या अंबाबाईचं हे झालं, सीमा कोकणाची आलो ओलांडायला आणि डावा पायात माझ्या क्रॅम्प आला. कधी येत नाही क्रॅम्प आला, कारण का माझा अहंकार कुठेतरी मला कदाचित दाखवत असेल की अहंकार आहे तो जाळून टाक. आणि नंतर आमच्या चिंदरच्या मायमाऊलीकडे आलो, तिथे दर्शन घेतलं आहे. आणि म्हणजे हे काही गोष्टी असतात, ते तुमचं वागणं चुकतं असतं. म्हणजे माझंही वागणं चुकलेलं असेल, मी मान्य करतो ते. तर हा भाग असतो. मी कधी स्वतःलाच माफ करत नाही, मी कधी स्वतःचा माफ करत नाही. त्यामुळे विषय तो नाही आहे. तर असो, या ठिकाणी माझ्यात काही अहंकार आला असेल किंवा माझ्यात काही त्रुटी असेल, मी पण आला असेल, तर तो दूर व्हावा. माऊलींनी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर याच्यावरही माझ्यासाठी काम करावं अशी मी भिक्षा मागतोय अशा अलखनिरंजन सिद्धतेने. आणि आत्ता तुम्हाला दिसतंय की भगवं वस्त्राचं सफेद वस्त्र कसं झालं, हे राधे राधे कुठून आलं, सगळं एकच आहे. हां, फक्त हे रंगातली ऊर्जा आपण सगळे रंग एकच आहे. म्हणून तो रंगात रंगुनी सगळ्या, रंग माझा वेगळा, तो पांडुरंग घडला. पांडुरंगाचा रंग आहे ना, तसं रंग आपल्याला दिसेल ती दृष्टी वेगळी आहे. माझ्या आईंनी मला जो आदेश दिला होता की राजन, कधी कधी मला सफेद वस्त्रात तू म्हणजे सफेद वस्त्रात तू जास्त राहा, जसं आईंचा आदेश आहे. पण मला तर त्यावेळेस मेंटेन नाही करता आलं, कारण का माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. सफेद वस्त्र मेंटेन करायला पैसे लागतात. आता मी काय महाराज बघतो की ते डेली सफेद वस्त्राचं, कारण का ते तेवढ्या पद्धतीने स्वतःला मेंटेन करू शकतात. म्हणजे त्या महाराजांबद्दल मला नितांत आदर आहे, त्यांच्या शिष्यांबद्दल आदर आहे. आपलेही शिष्य समर्थ आहेत किंवा आपलेही शिष्य फार मोठे आहेत, परंतु मी कोणाची कॉपी करायला जाऊ शकत नाही. आलं तर अशा पद्धतीने एखाद्याला असं वाटू शकतं की भगव्या वस्त्राचं सफेद लगेच कसं बनलं, तर तसे बाबा विचारच करू, लॉजिक लावूच नका. आमच्या वागण्याबद्दल, आमच्या बोलण्याबद्दल, कृतीबद्दल, प्रवासाबद्दल, यात्रेबद्दल नका लावू. कसं जसं आळंदीकर माऊली आम्हाला समजून घेत आहेत, ते आता त्या पद्धतीने समजून घ्यायला लागले की नाही, हा काहीतरी गूढ आहे, वेडा आहे किंवा काहीतरी शहाणा असेल किंवा काहीतरी असेल, पण ते समजून घेतात आणि हृदयाने समजून घेतात आणि स्वीकारतात आम्हाला. तसंच आम्हाला कोकणच्या भूमीने स्वीकारलं, इथल्या माऊलीने स्वीकारलं, आणि म्हणून आमची पाऊलवाट चाललेली आहे. म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत नाही. म्हाडा कॉलनी तर आमच्यासाठी पुनर्जन्मभूमी आहे. काय म्हणतात, पुनर्जन्मभूमी मी नाव दिलं आहे, हे विसरू नका. हे आठवायला, हे हे व्हायला, मेमराईज व्हायला किंवा ते आपल्याला त्या ठिकाणी बोलायला पण अक्कल लागते, त्याशिवाय होत नाही ते. म्हणून अक्कलकोटमध्ये मी जातो तेव्हा अक्कलेची कोट बाजूला ठेवून जातो आणि मग अक्कल मिळते. हां, तर गुरुमाई बोलता येते, बराच वेळ झाला आहे गुरुमाई बोलत आहेत. आदेश. गुरुमाई, तुम्हाला हे माहिती होतं की आपण या ठिकाणी येणार आहोत? आदेश मला आता काल सकाळपर्यंत काहीच पत्ता नव्हता की आम्ही, म्हणजे 11-12 वाजले तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं की आम्ही इकडे कोकणामध्ये येणार आहे. पण अचानक सर म्हणाले की आपल्याला निघायचं आहे करून दुपारपर्यंत कोकणाला, असं म्हणजे अचानकच आमचं. आणि लगेच निघालो कोकणात. पण असं वाटलं पण नव्हतं अंबाबाईचं, कोल्हापूरच्या अंबाबाईचं म्हणजे दर्शन होईल. ते सुद्धा मला छान झालं दर्शन, सुंदर. मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की अंबेबाईचं म्हणजे दर्शनाला मी येऊ शकते करून, पण ते पण झालं चांगलं दर्शन. त्यानंतर आता ही चिंदरचं आपली माय माऊली भगवतीची नेमकी यावेळेला जत्रा होती आणि तो मला लाभ मिळाला. म्हणजे माऊलीचा एवढं सुंदर, म्हणजे एकदम म्हणतात ना प्रसन्न रूप मला बघता आलं आणि तिची मला ओटी भरता आली माझ्या हाताने. म्हणजे हे मी माझं खूप म्हणजे सौभाग्य समजले की मला म्हणजे असं भगवती मातेचं दर्शन मिळालं. त्याचबरोबर आता आपल्या आजी आजोबांचं, महादेवनाथ महाराज आईचं आमचं दर्शन, आणि सिद्ध महापुरुष आमचा जो मठ आहे तिचं नवनाथांचं हे दर्शन मला म्हणजे छान मला घेता आलं दर्शन. म्हणजे मला भाग्यवान समजते. आणि एक मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला असं वाटत असेल की गुरुजी तुम्हाला वेळ का नाही देत आहेत किंवा काय असं, तर तुम्ही समजून घेणार आहात करून. कारण इतके वर्ष तुम्हाला ते चांगल्या प्रकारे आपला जॉब वगैरे करून तुमच्यासाठी सेवा देत आलेले आहेत. इतके वर्ष, 30 वर्षाची त्यांनी म्हणजे सेवा दिलेली आहे सगळ्यांना. त्यांनी जॉब करून सगळं करून 50 वर्षाची सेवा त्यांची ही अशी अखंड चालू आहे. रेल्वेचा प्रवास माझ्यासाठी एवढा प्रवास करून रेल्वेचा प्रवास होता, रोजचा अपडाऊन. तुम्ही असं काहीच मानू नका की गुरुजी आम्हाला म्हणजे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात किंवा, कारण त्यांना पण थोडंसं त्यांची साधना वगैरे आहे ती पण त्यांना करायची आहे. आणि
त्यांना म्हणजे थोडंसं आध्यात्मिक त्यांचं जे ज्ञान आहे ते अजून वाढलं पाहिजे, तर तुम्हाला पण चांगली अजून सेवा देतील ते. तर ऊर्जा मागतील माऊलीकडे आणि तुमची पण चांगली तुमची सेवा करू शकतात ते. आणि त्यामुळे तुम्ही त्यांना समजून घ्या, तुम्हीच समजून घेणार आहे ते. मला पूर्ण तुमच्यावर म्हणजे माझा विश्वास आहे की तुम्ही त्यांना समजून घ्या, असं काय तुम्ही मानणार नाही. तर मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही त्यांना म्हणजे काय फोन वगैरे करत जाऊ नका. आणि तुम्ही आलात जरी आळंदीमध्ये तरी तुम्ही पर्णकुटीचं जाऊन दर्शन घ्या. त्या ठिकाणी ती 24 तास उघडी आहे, खुल्ली आहे. त्याशिवाय ज्ञानोबा माऊली तिथे एवढी मोठी माऊली तिथे उभी आहे, जगाची माऊली आहे. तिथे लांबून लोक येतात. आणि त्या ठिकाणी ते जे तुम्हाला सांगितलंय सरांनी की त्या ठिकाणी सोन्याचा पिंपळ हे वृक्ष आहे, तिथे जाऊन तुमची इच्छापूर्ती आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचं मनात नवस वगैरे करायचं नाही, फक्त तुमच्या मनातल्या इच्छा काय आहेत त्या शुभ इच्छा व्यक्त करायच्या. झाल्या तुमच्या शुभेच्छा तर गोड वगैरे आणून तिथे ते ठेवायचं, देवाकडे नमस्कार करायचा. असं तुम्हाला मी सांगू इच्छिते. तोपर्यंत म्हणजे 9 महिने 9 दिवस तर ते त्यांनी तुम्हाला जे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही त्यांचं हे करा. तुम्ही त्यांना हे करू नका, त्यांच्या साधनेमध्ये काही त्यांना हे करू नका, असं मानू नका की का गुरुजी देत नाही आहेत वेळ. आणि जर अगदीच अर्जंट तुम्हाला म्हणजे काही असेल काम तर तुम्ही योगेश दादाला तुम्ही सांगू शकता. आणि ते नवरत्न म्हणजे योगेशनाथ महाराज पण कदाचित तुमचा फोन उचलला नाही तर तुम्ही तेही तक्रार करणार की आता हे फोन हे लई शहाणे झालेत. तर तुम्हाला मी विनंती आहे की आपली नवरत्न आहेत, त्या नवरत्नांचं मी लवकरात लवकर विनंती करतो की कोण ते नवरत्न आहेत तर त्यांनी आपापले फोटो जोडावेत. आणि ते सागर दादांना माझी इथं 3 वर्षापासून विनंती आहे, नवरत्न म्हणून केली पण त्यांना वेळ मिळत नाही बिचारांना. आणि योगेश दादा त्यांची बाजू घेतात की नाही तुम्ही त्यांना काय बोलू नका. अरे बाबा नाही बोलत बाबा, मी त्यांची क्षमा मागतो. पण काय माहितीये का, आज रविवार आहे, आज रात्री 12च्या आत तरी अरे नवरत्नाचे फोटो फक्त मागवायचे आणि ते ग्रुपला दाखवायचे, हे नवरत्न आहेत. आता नवरत्न एवढी एक्सपर्ट्स आहेत आणि अहंकाराचा एकही वारा नाही त्यांच्याकडे. माझ्याकडे तरी अहंकार येतो पण त्यांच्याकडे नाही आहे, म्हणून त्यांना नवरत्नांच्या घेत आहेत. पण नवरत्नच नाही काम करत आहेत, आपल्याकडे 84 महारत्न काम करत आहेत. 84 सिद्धरत्न आहेत आपल्याकडे की जे काम करतात, की ज्यांची नावं मुद्दाम नाही घेतली आहेत कारण त्यांना नजर लागते, त्यांना दृष्ट लागते. तर असे 84 सिद्ध तत्व या ठिकाणी तुमच्यासाठी काम करत आहेत त्या सेवेचं. त्यामुळे आता जसं दत्तजयंती उत्तम अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी तुम्ही केली. मी आलो असतो तर गोंधळ घातला असता, मी आलो असतो काय केलं असता, गोंधळ घातला असता. पण तुम्ही दृष्ट लागण्याच्या पलीकडे गेला. इथे आपल्या कोकणच्या परशुरामाच्या भूमीत गेल्याच वर्षी नाथांचा महाभंडारा सिद्ध केला योगेशनाथ महाराजांनी त्यांच्या सगळ्या शिष्यदेवतांच्या साथीमुळे. दादांनी एकट्याने नाही केला, सर्व मी कोकणातले शिष्यदेवता वेगवेगळ्या जागतिक स्तराचे आपले शिष्यदेवता सगळ्यांनी मिळून तो तिकडे केला सिद्ध भंडारा. नाथांचा भंडारा कधी एका हाताने होत नाही, तर तो भंडारा आज सगळ्या ठिकाणी घुमतोय आवाज. की एवढंसं लहान तुम्हाला दिसणारं व्यक्तिमत्व योगेशनाथ महाराजांचं, त्यांनी भंडारा घ्यावा. आणि भले त्या ठिकाणी विद्वान आलेले होते, खायची कामं नव्हती, मी नव्हतो, हे लक्षात घ्या. इतिहास जन्माला घालताना त्या ठिकाणी थोडंसं मोठ्या वृक्षानेच बाजूला व्हावं लागतं, नाही तर सावलीत हे छोटी रोपटी वाढत नाहीत. हा सिद्धतेचा नियम आहे. तुम्ही बघा, मोठ्या झाडाखाली जर छोटी झाडं लावली तर सावलीने ती खुर पडून जाणार, तुम्ही बाजूला व्हायला पाहिजे जरा. तर माझ्यात आणि मी एक्सपर्ट आहे कशात, तर जिवंतपणे मोक्ष साधण्यात मी हे आहे. कारण जिवंतपणे मी मोहाचा क्षय करतो, म्हणून मला मोक्ष लाभतोय. आता असा हा भाग आहे. असं या ठिकाणी मी अल्पविरामाकडे येतोय. पण त्याचबरोबर लक्षात घ्या, जर पुढचा भाग जो आहे मी तोही बोलून दाखवतो. जेव्हा तुम्ही आळंदीत याल तर योगेश दादा हे पूर्णमध्ये कंटिन्यूमध्ये घेतीलच, पण त्याचबरोबर माझी विनंती राहणार की हा एक भाग एडिटिंगमध्ये घ्या. योगेश दादा तर हा एक भाग एडिटिंगमध्ये. आळंदीत आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर आळंदीत आल्यानंतर पहिल्या आधी लक्षात ठेवा, आळंदी 2 दिवस थांबून बघायची आहे, कारण ती आनंदी आळंदी आहे. माऊलींनी ही 750 वर्षाची सिद्धता जिथे केली ते 2 दिवस तुम्ही देऊ शकत नाही. मी तर म्हणेन 3 दिवस शांततेने या, म्हणजे 1 दिवस प्रवासाचा, 1 दिवस आनंदाचा आणि 1 दिवस ती ऊर्जा घेऊन जाण्याचा. 3 दिवस तुमच्याकडे शांतता ठेवा. 3 दिवस ते सगळे फोन बिनचे जमा करून टाका. इतिहासात काय होत नाही बघा, मध्यंतरी पॅन्डेमिक आलं, अरे वर्षभर लोक घराच्या बाहेर नाही पडलेत काय जण. मी गॅरंटी देतो काय जगाने अडलं तुमचं, पण तुम्ही काय करता, स्वतःला एवढं मोठं करून टाकलेलं आहे. नाही माझ्याशिवाय काय होत नाही, माझ्याशिवाय काय, अरे कसलं तुझ्याशिवाय काय होत नाही. आज गेलास तर फक्त तुझी आठवण काही तासापुरती लोक काढणार आहेत, नंतर सगळ्यांना त्यांचं जग खुलं आहे. हा मोठेपणाचा भ्रम जो आहे ना तो सोडून द्यायला पाहिजे आपण. तर आळंदीत आल्यानंतर काय कराल, पहिलं काय करायचं, इंद्रायणी काठी जायचं. इंद्रायणी काठी गेलात तर माऊलींच्या इथे आपलं समजा तुम्हाला तिथे फक्त आता जमीन कशी आहे ती बघा, बुडबुडीत आहे काय आहे, कारण पाणी असतं कधी कधी, तर त्यामुळे फक्त आपली 2 पावलं बुडवा. किंवा तुमच्याकडे एखादी तरुण व्यक्ती असेल त्याला सांगा थोडं पाणी आण आणि बाबा माझ्या अंगावर शिंपड आणि माझ्या पायावर शिंपड. आणि त्याचबरोबर इंद्रायणी काठी जमलं तर
आपल्याला पिठाचा पदार्थ असतो ना एखादा कुठलाही पिठाचा पदार्थ, तर तुम्ही तो माऊलींच्या मत्स्यदेवतांना सोडा आणि त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घ्या, असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. जमलंच तर त्या पद्धतीने. दुसरी गोष्ट काय करायची, बाकी काय खर्च मी तुम्हाला सांगत नाही. दुसरी गोष्ट, माऊलींच्या सुवर्ण कळस आहे, त्याच्या जर तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यात फोटो काढता आला तर तुम्ही तो जरूर काढून घ्या. तुमच्या सहित काढलात तरी चालतं, फक्त कळसकडे लक्ष ठेवायचं. तुमचं लक्ष कुठे, कॅमेराकडे असतं. मग तो कळस कसा तुम्हाला काम करणार? तुम्ही कॅमेराकडे बघून ते तुमचे फोटो काढता, तो कळस तसं नाही. तर कळसाकडे लक्ष ठेवा आणि तो फोटो घ्या. तुम्हाला तो फोटो म्हणजे हा योगेशनाथ दादांनी सांगितलेला प्रयोग अनेकांना त्याची प्रसिद्धी आली, ताबडतोब आली. तुम्ही तसा फोटो काढून घ्या, तुमच्या परिवारासहित आणि तसा फोटो काढून घ्या आणि तो कॅमेराला लावा, तुमच्या स्टेटसवर ठेवा. तुमच्या काहीतरी काय म्हणतात त्याला, ते काय अजून काय म्हणतात त्याला बाबा, काय ते व्हॉट्सअपवर ठेवा किंवा ते वॉलपेपरवर ठेवा किंवा इंस्टावर ठेवा, काही करा. मग तुमच्या परिवाराला दृष्टी नाही लागणार, परिवारासहित तो फोटो काढलात तर. कधी कधी आपल्या परिवाराला दृष्टी लागते, हे विसरू नकात. आणि दृष्टीमध्ये माझा प्रचंड अभ्यास आहे. मी तुमच्या देवदेवस्कीला घाबरत नाही, चाळ्यांना घाबरत नाही, भगतगिरीला घाबरत नाही, कोणालाच नाही घाबरत. दृष्टीला मात्र घाबरतो, कारण दृष्टी फार मोठं भेदून टाकते. तर दृष्टीपासून संरक्षण म्हणजे माऊली आहे, सत्य आहे बघा. तर माऊलीचा कळस आहे, तर तिथे तसा फोटो काढून तुम्ही घेऊ शकता. मी प्रयोग तुम्हाला सांगतोय. आता गुरुमाईने सांगितलं की इच्छापूर्ती सोन्याचा पिंपळ जो आहे ते इच्छापूर्ती हे त्याचं आपल्या वेटू जिंदगीला तर आळंदी दर्शन व्हिडिओ आहेत, ते बघा. ते हृदयाने बांधले आहेत, व्हिडिओ केले आहेत. आळंदीकरांनी त्याचं महत्त्व समजलेलं आहे. पण बाकी नाही, ते लवकर वेळ काढून बघा. मी तेवढं ते लिहून काढा आणि मग आळंदीत या. एक गाईड प्लॅन काढा स्वतःचा आणि तो आळंदीत या. आणि त्याच्यानंतर दुसरा भाग मी विनंती करतोय, थोडंच बोलतोय आता तुम्हाला. मग हा एक सेपरेट भाग योगेश दादांना विनंती आहे, दीपाताईंना सांगायचं की सेपरेट भागमध्ये एडिटिंग होईल. आणि त्याच्यानंतर आळंदीत काय कराल, तर आजी आजोबा असतील एखादे, तुमची परिस्थिती बघा. तर एखाद्या आजी आजोबाला जर थंडीचा दिवस आहे तर हे करा, काय म्हणतात ते, काय त्याला कानपट्टी द्या किंवा मफलर द्या. स्वेटर द्याल की नाही मला माहिती नाही, बरोबर आहे. किंवा एखादं फ्लिसी ब्लँकेट द्या, शॉल द्या. तर तसं थंडी, कारण थंडी आळंदीत मला वाटते कदाचित 8 ते 9 महिने तरी असतेच. मग ते वापरतील. किंवा तेही आपल्याला देणं शक्य नसेल तर एखाद्या पावसाचं काही हे असेल, पावसाचं सीझन असेल तर पावसाचं एखादं छत्री दिलात तरी चालेल, काहीतरी चप्पल दिलात तरी चालेल, ते तुमचं ॲज यू लाईक इट. टोप एखादी पिशवी दिलात तरी चालतं, आलं लक्षात ना. तर असं तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर जर वाटलं तुम्हाला तर तिथले वारकरी माऊली जे आहेत, तिथे जोग महाराज शिक्षण संस्था आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर एखाद्या शाळेला जाल तर जोग महाराज शिक्षण संस्थेला जरूर दान करू शकता तुम्ही. प्रामाणिकपणे कार्य चाललं आहे. आज माऊली कुरेकर महाराज माऊली त्या ठिकाणी त्याचं अधिष्ठान सांभाळतं आणि पुढचं व्यवस्थापन त्यांचं. तर अत्यंत ट्रान्सपरन्सी कार्य जोग महाराज माऊलींनी केलेलं आहे. दांडेकर महाराज माऊली, तर हे फार मोठं अधिष्ठान आहे. मी आता मामासाहेब दांडेकर माऊली, तर हे सगळे फार मोठे दिग्गज आहेत की ज्यांनी हे त्या ठिकाणी हा वृक्षबीज सांभाळलेलं आहे. माझ्या बोलण्यात काही चूक झाली तर क्षमा करा मला. साखरे महाराज माऊली जे आहेत तर त्यांचं फार मोठं योगदान आहे आळंदीकरांसाठी, हे विसरू नका. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं तर त्या संस्थेला जरूर तुम्ही त्यांचं काय ते ऑनलाईन चेक करा. आणि त्या जोग महाराज शिक्षण संस्था, आपलं वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजचं हे आहे त्याला, तर ते तुम्हाला मंदिरापासून जवळच आहे. साधी अगदी इमारत आहे. बाकीच्या इमारती टकाटक मस्त झालेल्या आहेत, त्या काय वाईट नाही. पण मी म्हणतो तुम्हाला तिथे प्रत्यक्ष माऊलींचं कार्य चालतं घडवण्याचं, कारण वारकरी खरा घडतोय तो तिकडे घडतोय असं मला वाटतं. इतरही संस्था चांगल्या आहेत, ते कार्य करतात. पण तुम्ही तिथे जरूर दिला तर ते अगदी 1-1 रुपयाने तिकडे पोहोचतं आहे. ते असं माझ्या त्या संस्थेची काही कमिशन नाही आहे. आज जे चालतं आहे ते मी बघितलेलं आहे आणि ते बोलतो आहे. त्याच्यात दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हणेन की जर जमलं तर त्या ठिकाणी आपलं माऊलीचं सिद्ध बेट जे आहे ना, त्या ठिकाणी म्हणजे माऊलींचं जन्मस्थान आणि माऊलींचं हे लहानपणीचं बागडण्याचं स्थान, ते माऊलीने मांडे बांधले ते स्थान, बरोबर. चांगदेवांचं जे गर्वरण झालं ते विश्रांत वड, तर अशी अनेक स्थानं माऊलींची गूढस्थानं त्या ठिकाणी आहेत. ते जरूर तुम्ही बघू शकता, आनंद घेऊ शकता. आणि तिथे विविध धर्मशाळा आहेत, त्यातली फक्त मी नाव घेतो, माझं काही कमिशन नाही. फ्रूटवाला धर्मशाळा म्हणजे तिथे प्रशस्त पार्किंग आहे. कधी कधी मात्र जागाच मिळत नाही. शनिवार रविवार आला तर फुल असतं. आलं तर आमच्या सोन्यादादांची गाडी तर शनिवार रविवार मिळतच नाही, कारण सगळ्या बाजूने ती पॅक आहे अगोदरच. आत्ता मी सांगतो सोन्यादादांची गाडी 1.5 वर्षासाठी पॅक झाली आहे. ते देऊ शकत नाही तुम्हाला शनिवार रविवार गाडी. तुम्हाला हवं तर मधले दिवस ॲडजस्ट करा, हां, नाही तर दुसऱ्या गाड्या करा. किंवा एसटीने या, काय काय लक्झरीने या, किंवा ट्रेनने या, किंवा ते काय ते छोटे छोटे काय ते येतात काय ते आर्टिका काय ते गाड्या त्याने या. तर तसं येऊ शकता. मात्र आळंदीत या आणि पिकनिकसारखं पळून जाता येऊच नका. हां, मी परत सांगतो तुम्हाला, मी तुमची माफी. हां, नाही तर मग एखाद्या नातेवाईकडे आपण शोधतो, नाही फुकटमध्ये कुठे मिळते का? अरे बाबा, फुकट आयुष्यात फुकटच घालवतं. तुम्ही माऊलींचं सानिध्य पाहिजे तर फ्रूटवाला धर्मशाळा किंवा अन्य काही धर्मशाळा तर तिथे राहू शकता, शांत व्हा. आतापर्यंत सगळं फुकटच शोधलं म्हणून फुकट गेलात.
हां बरोबर, मी कोणावर वैयक्तिक टीका नाही करते, पण एखाद दुसरा 1% तरी असा असतो की तो लगेच फुकट शोधतो. अन्नछत्रात माऊलीच्या गेलात तर मला वाटतं काहीतरी काय टायमिंग आहे, तो काहीतरी 11 ते 1चा टायमिंग आहे माऊलींच्या अन्नछत्राचा. तर लाभ घ्या तुम्ही. मंदिरात अन्नछत्र चालतं, छोटं अन्नछत्र, सुंदर माऊलींचं. जे काय डाळ भात मिळेल ना त्याला नाव ठेवू नका. तुम्ही काय म्हणाल, नाही चपाती नाही मिळाली, पुरी नाही मिळाली, ते सोडून द्या. आयुष्यात हेच नाही मिळालं बोलताय, मिळालं त्याचा आनंद माना. संध्याकाळचं मला वाटतं अन्नछत्र काहीतरी माऊलींचं 8ला सुरू होतं आणि काहीतरी 9पर्यंत वगैरे असतं असं मला, म्हणजे मी मुद्दाम टाईम कमी सांगितलं आहे, मला माहिती आहे सगळे टाईम. पण तुम्ही काय करता, लेट जाण्याचा प्रयत्न आपण होतो आपला. तर या ठिकाणी ते लक्षात घ्या. तर इथे हां पण इथे माहिती फुलपाखरू दिसते, पाणी त्यांचं लक्ष गेलं बरोबर. इथे फुलपाखरू आणि योगेशला एकदम. आणि हेच फुलपाखरू आपल्या महादेवनाथ महाराजांना समाधी देताना, हेच फुलपाखरू अगदी भगव्या रंगाचं फुलपाखरू इथे दिसतंय बघा तुम्हाला. आलं बाय, जवळ नको बस. तर तुम्ही बिलीव्ह करणार नाही बघा निसर्ग काय काम करतो. मी तुम्हाला प्रामाणिकपणे हात ठेवून सांगतो आज. हा कलर हा बघा ना, त्याचं दिसणारच नाही तुम्हाला. तर असं सेम होतं. आणि हेच फुलपाखरू महादेवनाथ महाराजांचं या ठिकाणी समाधी सोहळा चालू, म्हणजे समाधी देण्याचं जो काही नियोजन असतं ते सगळं चालू होतं. पुण्य सोहळा जो असतो तो चालू होता. आणि त्या ठिकाणी मी आमच्या शशिकांतनाथ महाराज म्हणजे आमचे सासरे बुवा, त्यांनी मला लग्नाचं जॅकेट दिलेलं. मी लग्नात काय ते कोट शिवले नव्हते, कारण काय आपली तेवढी पात्रता नव्हती. कोट शिवायला, ब्लेझर शिवायला ती पात्रता लागते. तर आपण काय त्या पात्रतेची नव्हतं. आणि त्यांनी काय माझ्यावर राग नाही केला. तर कोट त्यांनी मला दिलं. तो 19 वर्ष मी कोट वापरला. नंतर तो फाटला म्हणून मग मी त्याला विसर्जित केलं नाईलाजाने. पण तो 19 वर्ष मी तो कोट वापरला. पैसा पुरेपूर वसूल केला. भगव्या रंगाचा कोट होता. माझ्या कुठल्या तरी जुन्या फोटोत बघा. पाहिजे मी योगेश दादा सांगेन की एडिटिंगमध्ये माझे फोटो शोधा आणि तो कोट बघा. लग्नाला तो कोट घालून, साधा 17 लेंगा घालून मी लग्न केलं. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, माझ्या सासरेबांनी 10,000 रुपये मला दिले. प्रामाणिकपणे सांगतो, किती 10,000 रुपये दिले कोट बूट साठी वगैरे दिले. पण मी त्यांना म्हटलं, बाबा मी ते काय कोट बीट वापरत नाही. तर म्हणले तुमची मर्जी. बघा कसं मला समजून घेतो, तुमची मर्जी, तुम्ही काही आनंदाने करू शकता. प्रत्येक वेळेस त्यांनी मला सावरले. मी त्यांचे उपकार वारंवार विसरू शकत नाही. एखादा म्हणेल की तुंतून वाजवतोय सासऱ्याचं नाव होतं, तसं नाही बाबा, देव होते माझ्यासाठी. पण मी त्यांना म्हटलं की बाबा असं. बरं माझे खर्च किती आले, 7,924 रुपये. माझा आजही माझ्या डोक्यात आहे. माझ्याकडे बिल आहे, बिलाची फाईल आहे. तर माझं आले. आणि तेवढे मी बाबांना म्हटलं की बाबा हे बघा एवढे लागलेत आणि बाकीचे उरले तुमचे, तुम्हाला हे बाबा रिटर्न. तर ते बघतच राहिले माझ्याकडे काही क्षण. अरे बापरे, हा माणूस आहे तरी कोण. मग बाबा म्हटलं हे उरले, तुम्ही 10,000 दिले, ते उरले, ते तुम्हाला पाकिटातून परत. पण त्याने म्हणजे मी त्यांना म्हटलं की नाही, ते घ्यायला तयार होते. म्हटलं नाही बाबा तसं नको, मला चटक लागेल. आणि मग त्याने तो बिचारा नाईला समजून घेतलं. म्हणजे लक्षात ठेवा की प्रामाणिकपणा आपल्यात भिनला पाहिजे, आपल्यात भिनला पाहिजे. आला ना तर. आणि मी योगेशनाथ दादांकडून अधिक प्रामाणिकपणा शिकतोय. त्यांच्याकडे जर लाख रुपये दिले तर 1-1 रुपयाचा हिशोब असतो. विजूदादा तर त्यांचे आदर्श आहेत. ऋषीदादा, विजूदादा, हर्षदादा त्यांच्या अकाउंटमधले आदर्श आहेत. त्यांनी त्यांच्यामध्ये अधिक सत्यता उतरवली की बाबा हे बघा हे हिशोब असे असतात, हिशोब असं करायचं असतं. स्वप्नील मामा आमचे आनंद. आणि माझ्या आदर्श आहेत राजनदादा सावंत. ते आज ते ऐकत नसतील. राजनदादा सावंत एवढं ट्रान्सपरन्सी काम करायचे, एवढा व्यवहारवाद करायचे. गुरुजींकडनं 10 रुपये मागायचे ना, ते 10 वेळा सांगायचे गुरुजी माझे 10 रुपये द्या. आणि गुरुजींनी न सांगता त्यांना 2 रुपये रिटर्न द्यायचे. गुरुजी हे बघा ते एवढा खर्च आपला झाला, त्यातले 2 रुपये उरलेले आहेत, ते 2 रुपये तुमचे रिटर्न. पण मी शिकलो, मी ज्यांच्याकडून शिकलो आहे त्यांच्याकडे मी नाव कधीच विसरणार नाही. राजेंद्रदादा सावंत आमचे म्हणजे लालबागला राहणे, फार व्यवहारवाद तर शिकायचं तर ग्रेट, त्यांच्याकडून आदर्श आहे. आला ना तर इथे मराठी आपण अजूनही ते फुलपाखरू आहे. आणि गुरुजींचा एक ते प्राणशक्ती सोहळा चालतो. खरं समाधी सोहळा हा प्राणशक्ती सोहळा असतो, कारण ते त्या रूपाने आजही आहेत ना आमच्या, म्हणून ते दाखवत आहे तिथे. तर मी ते जॅकेट घातलेलं होतं. तर ते जॅकेट जे आहे ते असताना माझ्या डाव्या खांद्यावर, डाव्या माझ्या ह्या चेस्टच्या आपल्या ह्या पार्टवर ना, तेच तशाच फक्त थोडंसं कधी मोठं असेल मला आठवते. माझ्याकडे तो फोटो आहे. आता तो कुठल्या ह्याच्यात फोटो आहे मला आयडिया नाही, पण जॅकेटचा फोटो तर कुठे मिळणार. तर ते असे इथे बरोबर माझ्या ह्या डाव्या छातीकडे, म्हणजे जसं आपलं हृदय असतं तर हृदयावर येऊन, हृदय तर ह्या बाजूला असतं ना असं म्हणतात विज्ञान, मला काही माहिती नाही. पण अटॅक आला तर माणसाच्या इथे कळ येते डाव्या बाजूला, बरोबर. तर इथे बरोबर ते फुलपाखरू. बरं तुम्ही बिलीव्ह करणार नाही, इथे एवढी प्रचंड गर्दी होती की लक्ष भेदायला हे होतं. पाऊस पण पडत होता त्यावेळेस. मी तुम्हाला सांगतो 3 दिवस सतत पाऊस पडत, महाराष्ट्रात पाऊस पडत होता. ते फुलपाखरू इथे होतं. म्हणजे गुरुजींना आम्ही जसं माझ्या हातामध्ये आम्ही एक येतं आणि पुढच्या कार्याला सिद्ध झाली, तर त्याच्या इथे फुलपाखरू होतं. आणि ते फुलपाखरू अक्षरशः त्यांना इथे हे केलं आणि शंख त्यांच्या मस्तकावर आम्ही विलेपित केला. आणि आईंची इच्छा होती, बघा काय इच्छा आहे माहिती आहे तुम्हाला, मी हात ठेवून सांगतो. त्यांच्या गळ्यात त्यांनी कधी सोनं नाही घातलं, पण आईंनी त्यांना जबरदस्ती पैसे साठवून सोन्याची रुद्राक्षाचे पाकळीची माळ त्यांच्या गळ्यात घालायला लावली आईंनी, की बाबा मला तुमच्या गळ्यात, तुम्ही राजे बिंडले आहात,
तर राजाने सोनं पण धारण करावं लागतं असं आईची इच्छा होती. ते शेवटी नाईला झाले, बोलले ममता आता तुझ्यासाठी, म्हणून त्यांनी मग थोडे पैसे स्वतःकडचे लावले आणि मग ती माळ बनवली. आईने थोडे सटवलेले पैसे दिले आणि सोन्याचं काहीतरी ते कॅप असतात ना, तशी माळ त्यांनी घातलेली आहे. तर ती त्यांनी गळ्यात घातली. तुम्हाला हा इतिहास माहिती नसेल कोणाला, मी हात ठेवून सांगेन ज्ञानेश्वरी होय खरं आहे. आणि बघा काय तिचं हृदय असेल, काय तिचं हृदय असेल. तर गुरुजींना इथे प्राणसोडा देत असताना त्या ठिकाणी तुम्ही असं बिलू तरी कराल का, अरे आज लोक काय करतात माहिती आहे, ए भल्या भल्यांनी पैसे जे काय साठवलेले आहेत ना आणि सोनं साठवलं तर एवढंसं सोनं तासून देतात मेल्यानो. ए माय झानू, माझ्या आई बोलते माय झानू म्हणजे माय डिअर, माय डिअरेस्ट. हां, तर माय डिअर म्हणतात. माय झाय म्हणजे काय, एका वेळी शिवी घाली, शिवी नाही माय डिअर. तर एवढंसं सोनं मी भल्या भल्यांना बघितलं रे. पण आईंनी काय करावं, की आईने काय केलं की म्हणले राजन ती माळ त्यांच्या गळ्यात मला तशीच दिसली पाहिजे. हां, ती मला माळ तशीच दिसली पाहिजे, त्याच्याबरोबर ती विलेपित झाली पाहिजे. तर ती माळ तिथे सोन्याची माळ, ह्याच्यामध्ये आतमध्ये सोन्याच्या ह्याने काय ते म्हणतात ते कॅप चढवली, म्हणजे पाकळ्या चढवलेली माळ, इथे रुद्राक्षाची माळ आहे ती इथे त्यांच्या इथे अर्पण केलेली आहे. सोन्याची पूर्ण भरलेली माळ. त्यावेळेस आईचं हृदय काय असेल ती इथे आतमध्ये आहे त्यांच्याबरोबर. आलं लक्षात ना. आता हे लक्षात ठेवा, म्हणजे आईचं हृदय हे साक्षात ममतेचं माहेरघर होतं. हां, आणि म्हणून त्यांची इथे समाधी आईंची बघा, मी इथे दाखवतो आहे तुम्हाला. तर थोडासा सोन्यादांना त्रास होते, त्यांनी पळ काढायचा विचार केला. काय ते मुंबईला त्यांना निघायचं होतं, त्यांचं काहीतरी इमर्जन्सी सगळंच असतं. पण आज इमर्जन्सी त्यांची बाजूला काढली. ती इथे आईंची समाधी आहे आणि गूढ समाधी आहे. की जी समाधी आम्हाला आजही संजीवनी स्वरूप ऊर्जा देते आणि अनेकांना देते. मलाच असं नाही, ते अनेकांना देते. योगेशनाथ दादा असेल, ज्योतिर्मयी दिदी असेल, गुरुमाई पारायणताई असेल, आणि आम्हाला सर्व. कारण का रोज एक क्षण त्यांची आठवण केल्याशिवाय जात नाही, इतके अनेक वर्ष. आलात ना. लोक असे आहेत ना की घरातल्या जर तुमचा माणूस गेला ना तर फोटो पुरता काढतात आणि काय काय तर ठिकाणी लई भीती आहे. त्याला पितृपक्षाच्या वेळेस काढतात आणि त्याचा फोटो पूजा करतात. श्रीखंडपुरी स्वतःच खातात. आता त्याला खायला मेला घालायला पाहिजे, नाही घातली त्याला अरे हसू नको सोने दादा, अरे मी बघितलं आहे, तुम्ही त्यातले नाही आहात रे कोणी ऐकणारे, पण मी बघितलं आहे. त्याला जेव्हा पाहिजे असतं ना खायला, तेव्हा खायला नाही घालत आणि नंतर मरे तोच लोकांना खायला घालतात. मरे तो बरं ज्यांना मिळते त्यांना घालतात. अरे मी असं कधीच नाही करणार. मी आता सांगितलं आहे, तो इथे लक्षात घ्या. तर त्या पद्धतीने ज्यांना नाही मिळत ना त्यांच्यापर्यंत पोहोचा. मग एखादा जीवजंतू असेल त्यांच्यापर्यंत पोहोचा, मग माणसांना आदिवासी पाड्यांना पोहोचा, आला गोरगरिबांपर्यंत जा. हां, लक्षात. आता ते करू शकता तुम्ही. तर त्या पद्धतीने तो आनंद घेऊ शकता. तर इथे बघा तो व्हिडिओच एवढा लांब झाला की सोन्यादादांचं म्हणले परत मी हात लावणार एडिटिंग करायला. मला वाटते काहीतरी किती तास बोलतोय आपण, 56 मिनिटं झाली. सोन्यादादांना ती शिक्षा मिळाली. ते म्हणले मीच करतो. तर मीच करतो आता तूच केलंस. तर रामकृष्ण हरी माऊली, अलग निरंजन, अल्लग जागे गुरुजी गोरजय. नमो ज्ञानेश्वरा, नमो माय बापा, नमो महादेवनाथा, नमो विठ्ठलनाथा, नमो नवनाथा, नमो 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 नमः नमो विठ्ठल 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 विठ्ठल. आदेश आदेश आदेश.